योगदान फार या प्रशासनासाठी मोठं आहे. सर्वांशी म्हणून गेले की तो समोरचा जो ध्वजाचा फूल आहे तो माने सरांनी आणलेला आहे. तुम्ही सकाळी ज्यावेळी प्रशासनामध्ये आगमन केला त्यावेळी इयत्ता 9वी व 10वीच्या ज्या वर्गखोल्या आहेत त्या स्वतः माने सरांनी स्वखर्चातून सुशोभित केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर या भव्य सभागृहामध्ये आपण जे विराजमान झालेले आहात त्याच्या दोन्ही बाजूला हे थोर जे महापुरुष आहेत त्यांच्या प्रतिमा आणि त्याचबरोबर जे सुविचार आपल्याला दिसत आहेत ते सुद्धा स्वतः माने सरांनी स्वखर्चातून या ठिकाणी लावून या सभागृहाचं सुशोभीकरण केलेलं आहे. राहिला विषय भ्रमंतीचा, तर मला या ठिकाणी सांगायला अतिशय आनंद होईल की संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा 2च शाळा आहेत की त्या 2 शाळांच्या सहली अगदी फार लांब पल्ल्यांपर्यंत गेल्या, म्हणजे अगदी दिल्लीपर्यंत त्यांनी मजल मारली. एक मला वाटतं कट्टा हायस्कूल आणि दुसरं श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय कळलं आहे आणि त्याची सर्वस्व जबाबदारी आमच्या माने सरांनी उचललेली होती. शाळेच्या शैक्षणिक योगदानात त्यांचं नेहमीच मोठा वाटा राहिलेला आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी मी अधोरेखित करू इच्छितो. सरांनी मगाशी सांगितलं की शाळेचा निकाल सुरुवातीला फारच कमी लागायचा, परंतु आज तब्बल 14 वर्ष झाली इयत्ता 10वीचा निकाल हा 100% लागतोय आणि याही वर्षी तो निकाल 100% या ठिकाणी लागलेला आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. तळगाव या गावचे उपसरपंच सन्माननीय संतोषजी पेडणेकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रशालेच्या मुख्याध्यापिका शिरोडकर मॅडम त्यांना विनंती करतोय की गुलाब पुष्प देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. या ठिकाणी आलेल्या शिरोडकर मॅडमला विनंती करतोय की गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी त्यांचं सुद्धा स्वागत करावं. त्याचप्रमाणे SV पाटील सर, मोडक सर, कसाल हायस्कूल हे या ठिकाणी आलेले आहेत, तर त्यांचंही स्वागत शिरोडकर मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. शिंदे सरांनी आता भरपूर माने सरांचं कौतुक केलं. शिंदे सर एवढं बोलले की आमच्यासाठी काही शिल्लकच राहिलेलं नाही, तरी सुद्धा शिक्षण क्षेत्रात इथे उपस्थित दिग्गज मंडळी आहेत त्यांच्यासमोर बोलण्याचं धाडस करतोय. सांभाळून घ्या. या व्यासपीठाची मान्यता घेऊन फक्त 2च शब्द मी बोलणार आहे, कारण इथे समोर दिसल्यानंतर भरभरून बोलणारे माने सर आज निशब्द झालेले पाहताना फार गैरवरून येत आहे. एकदा बोलायला सुरुवात केली की ते थांबूच नये, त्यांचं बोलणं ऐकत राहावं आणि ते कितीपर्यंत ऐकत राहावं त्याला काही नो लिमिट. माने सरांची आणि माझी ओळख 10 वर्षापूर्वी जेव्हा मी सुपरवार ट्रेनला हजर झालो त्यावेळेला झाली आणि या 10 वर्षात वेळोवेळी त्यांचा आणि आमचा संपर्क आला. हसत मुखाने स्वागत करणारे, भरभरून बोलणारे, प्रेमाची साक्ष म्हणजे माने सर, माणुसकीची जाण म्हणजे माने सर, मित्र म्हणजे माने सर. अशा किती गोष्टी सांगाव्यात की ज्याला माने सरांची उपमा द्यावी, की माने सर त्या उपमाला माने सर म्हणावं की माने सरांना त्या उपमा म्हणावं, हा पडलेला एक मोठा प्रश्न. पण माने सर आज तुम्ही कार्यमुक्त जरी होत असलात तरी आमच्यासाठी तुम्ही सदैव प्रेरणा असाल. जेव्हा जेव्हा आपण समोर भेटू निश्चितच आपलं प्रेम आम्हाला सदैव मिळेल. जीवनाचा प्रवास करायला आपण निघतो तेव्हा सुखदुःखाच्या अनेक वाटा एकत्र येतात आणि त्या वाटांवरून जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा प्रत्येकाच्या मनात एक सुप्त इच्छा असते, आकांक्षा असते, महत्वाकांक्षा असते की आपल्याला कधीतरी सुख समाधानाचं स्टेशन मिळावं. परंतु माने सर समोर पहा, आज तुम्हाला खरंच समाधानाचं स्टेशन मिळालेलं आहे आणि त्या समाधानाच्या स्टेशनवर याचा पुढचं संपूर्ण आयुष्य तुम्ही सुखा समाधानात घालवणार आहात. पहा, जे कार्य तुमच्या हातून घडलं, जी गोष्ट तुमच्या हातून घडली, जी समाजसेवा तुमच्या हातून घडली, शिक्षण क्षेत्रातलं जे योगदान आहे त्या योगदानाचं फलित म्हणून आता इथे जमलेली सगळी दिग्गज मंडळी, तुमचे माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी, तुमचे सहकारी, मित्र, हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. हा देखावा पाहताना निश्चितच तुम्हाला समाधान झालं असेल. पण माने सर तुम्ही एकदा असावं, मगापासून मी बघतोय तुम्ही एकदम गहिवरून आलात. काय बोलावं हे तुम्हाला सुचत नाही, विचारांचं वादळ तुमच्या मनात आहे, परंतु ते वादळ क्षणभर थांबवा आणि आमच्याशी हितगुज करा. माने सर तुमचं कौतुक करताना शब्द अपुरे पडतील, परंतु त्या शब्दांना मोठ्यांची उपमा देऊन 2 शब्द मी तुमच्यासाठी त्या शब्दांची मोड बांधून मी इथे आणलेले आहे, तुमच्या समोर सादर करून म्हणतोय. गौरवासाठी अधीर झालेले शब्द मोती. माने सर चेहऱ्यावरचा धर्मबिंदू टिश्यू पेपरने जसा अलगद टिपावा तसा आपल्या सहवासात आम्हाला आयुष्य टिपायला मिळालं. शाळेच्या दरवाजातून आपल्या जीवनाचा प्रवास करण्यासाठी निघालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने
तुमच्या विचारांचं मार्गदर्शनाचं दप्तर नेहमीच आपल्या पाठीवर ठेवून असाध्य असे यशाचं ध्येय साध्य करून आपला मान नेहमीच उच्च ठेवला. शिक्षण हे सर्वस्व मानून त्यात रममान होणारे आपण शैक्षणिक क्षेत्राचे मानबिंदू ठरलात. अध्यापनातली आपली एकाग्रता, चिंतनशीलता, प्रयोगशीलता ही आपल्या बुद्धिमत्तेची विविधांगी असून त्याचा नेहमी प्रत्येक विद्यार्थ्याला लाभ झाला. आज विश्वातील प्रत्येक शाळेतला प्रत्येक शिक्षक हा मान्यसर म्हणून निर्माण झाला. तर अशा शाळांमधून शिक्षण घेणारे प्रत्येक विद्यार्थी हे यशस्वीच घडणार यात कुठलीही शंका नाही. प्रत्येक क्षेत्रात आदर्श निर्माण करणाऱ्या व्यक्तीला त्या त्या क्षेत्रातील आदर्श पुरस्कार दिला जातो. पण हा पुरस्कार तुमच्यापर्यंत येऊ शकला नाही. पण त्यामुळे तुम्ही भाग्यवान ठरलात. परंतु तुमचा सहवास न मिळाल्यामुळे तो पुरस्कार मात्र अभावी ठरला. एकीकडे आनंद, दुसरीकडे दुःख अशी माझी ही विरामणी स्थिती. ही अशासाठी की शिक्षण क्षेत्रातल्या साधनेची फलश्रुती म्हणून आज तुमचा होणारा या एवढा भव्य सत्कार सोहळा. आणि दुःख अशासाठी की या आनंदाच्या सुवर्णक्षणी तुम्ही कार्यमुक्त होत आहात. याच आपल्या सहवासात 10 वर्ष कधी संपली हे कळलं नाही. आपण त्याआधीच भेटलो असतो तर आनंदाचे बरेच क्षण आपल्याला टिकता आले असते. असो, परंतु आपल्या सहवासात एक दिवसाचा का होईना आपला विद्यार्थी म्हणून मी सदैव आपला ऋणी राहील, सदैव आपला ऋणी राहील. बाकी सर्व भेटी आपण सतत भेटत असू, दिसत असू, प्रेमाने बोलत असू आणि आनंद लुटत असू. आय विश यू ऑल द बेस्ट इन युअर कमिंग लाईफ. आपले आयुष्य सदैव सुगंधी सुखी राहावं ही श्रींच्या चरणी प्रार्थना. शुभम भवतु. आपला स्नेह. धन्यवाद सर. बऱ्याच आठवणींना आपण या ठिकाणी उजाळा दिला. कार्यक्रम फार मोठा आहे त्याच्यामुळे काही गोष्टी या नकळतपणाने राहतायत, आपण समजून घ्या अशी आशा व्यक्त करतो. ज्यावेळी 1983 साली एक छोटंसं रोपटं या ठिकाणी लावलं गेलं आणि हे रोपटं लावत असताना अनेकांनी त्याला पाणी घालण्याचं काम केलं. असेच सुरुवातीचे पहिले शिक्षक सन्माननीय मालवणकर सर यांचं स्वागत त्या ठिकाणी अनावधानाने राहून गेलं. शिरोडकर मॅडम यांना विनंती करतोय की गुलाब पुष्प देऊन मालवणकर सर यांचं या ठिकाणी स्वागत करावं. तर सुरुवातीला आपलं सुद्धा योगदान फार महत्वाचं आहे. शब्दांचा मान ठेवून पुष्पगुच्छ फक्त स्वीकारा, कारण शिंदे सरांनी खास करून तुमचं नाव या ठिकाणी सांगितलं. हो घेतो सर, 2च मिनिटं फक्त एकदा पुष्पगुच्छ घ्या दुपारी. सगळ्यांनाच सत्काराची घाई आहे माझ्या लक्षात येतं. मात्र कार्यक्रमाचं नियोजन व्यवस्थितपणे आहे त्याच्यामुळे कृपया आपण सहकार्य करा. त्यानंतर तळगाव मित्रवैद्यक संघ मुंबई या संघानं आणि या संघासाठी मानेसरांनी केलेलं जे योगदान आहे या सगळ्यांच्या फलश्रुतीतून आज विशेष करून तळगाव मित्रवैद्यक संघ मानेसरांचा सन्मान करू इच्छितो, त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊ इच्छितो. मात्र त्या अगोदर मानेसरांसाठी एक मानपत्र, सन्मानपत्र तळगाव मित्रवैद्यक संघानं त्या ठिकाणी आणलेलं आहे आणि त्याचं वाचन प्रकाश उर्फ पप्पा दळवी हे या ठिकाणी करतील. तुम्ही त्यांना विनंती करतोय की त्यांनी त्या ठिकाणी वाचन करायचं आहे. वाचन झाल्यानंतर फक्त संस्थेचे पदाधिकारी त्या ठिकाणी मानेसरांचा सत्कार करतील. ते व्यासपीठाच्या समोर आहेत तर तुम्ही कृपया जागेवरतीच बसायचं आहे. तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे सत्कार करण्याची संधी या ठिकाणी दिली जाईल. मात्र संस्थेचा सत्कार चालू असताना कुणीही त्या ठिकाणी जागेवरून उठून व्यासपीठाच्या दिशेनं यायचं नाहीये. कार्यक्रम आपलाच आहे त्यामुळे आपण सहकार्य कराल. प्रकाश उर्फ पप्पा दळवे. सन्माननीय व्यासपीठ, आपले इतर बोलत नाही. सन्मानपत्र तळगाव हितवर्धक संघ मुंबई यांच्या वतीनं आपल्या मान्यसरांना देण्यात येतं. ते सन्मानपत्र मी तुम्हाला वाचत आहे. तळगाव हितवर्धक संघ मुंबई संचालक श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगाव, मुक्काम पोस्ट तळगाव, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग यांच्यातर्फे हे सन्मानपत्र देण्यात येतं. प्रिय आदरणीय गुरुवर्य श्री पंडित पंडित माने, आपण आपल्या 31 वर्षाच्या अखंड सेवेतून निवृत्त होत आहात. आपल्या ज्ञानरूपी किरणांच्या प्रकाशाने आपण तेजोमय हिरेसर विद्यार्थी घडवले. विद्यार्थ्यांना यशाची नवनवीन शिखरे प्राप्त करण्यासाठी
सक्षम बनवले. आपण विद्यार्थी व पालक तसेच मित्र परिवार सहित सर्वांनाच आपल्यातील सर्वदेही शिक्षकाने आपलेसे केले. सर्वांच्या हृदय सिंहासनावर विराजमान झाला. आपण शाळेसाठी व विद्यार्थ्यांसाठी आपले आयुष्य वसले. आपण संघर्ष करून आलेल्या अडचणींवर मात करून विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाच्या नवनवीन वाटा शोधत राहिला. वेळ प्रसंगी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन ज्ञानाच्या नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात आणल्या. बदललेल्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीतही आपण आपले अतुलनीय योगदान दिले आहे याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच आपण सर्वांसाठी दीपस्तंभ राहिला. आपल्या या दैदिप्यमान कार्याला सलाम व सेवा निवृत्तीच्या नंतरच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक केळगाव हितवर्धक संघ मंडळ. सुखदुःखाच्या अनेक डोंगरदऱ्या पार करून ठेवलेत अनुभवांचे रांजण आमच्यासाठी भरभरून. माया, ममता, चिकाटी, जिद्द, संयम, धैर्य इत्यादी बहुगुणांची मिसळ यात मस्त आहे. तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही श्रेष्ठ आहात, तसे तुमची संगती एकदम बेस्ट आहे. तुमच्या सोबत जीवन जगणे म्हणजे अविटशी टेस्ट आहे. विद्यार्थ्यांचे गुण जाणून त्याप्रमाणे त्यांना सुयोग्य मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचं नातं निर्माण केलं. विद्यार्थ्यांचे गुण जाणून त्याप्रमाणे त्यांना सुयोग्य मार्गदर्शन करून मित्रत्वाचं नातं निर्माण केलं. प्रसंगी स्वतःची झोळी रिकामी करून त्यांना आर्थिक पाठवण दिलं. तुम्हीच दाखवली दिशा, तुम्हीच दाखवली दिशा, पल्लवित झाल्या आशा. प्रयत्न म्हणजे परमेश्वर ही तुमची शिकवण इष्ट आहे. तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही श्रेष्ठ आहात, तसे तुमची संगती एकदम बेस्ट आहे. तुमच्या सोबत जीवन जगणे म्हणजे अविटशी टेस्ट आहे. आजच्या या सेवानिवृत्तीच्या घडीला सर डोळे भरून येतात. तुमच्या सोबतच्या आठवणींचे सारे प्रसंग भोवती घोकावत राहतात. तुमच्या रूपे लाभला ज्ञानपीठाचा साठा, त्या साठ्याने लाभवल्या समृद्धीच्या अनंत वाटा. तुमची शिकवण कायम हृदयी जपू हेच म्हणणं श्रेष्ठ आहे. तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही श्रेष्ठ आहात, तसे तुमची संगती एकदम बेस्ट आहे. तुमच्या सोबत जीवन जगणे म्हणजे अविटशी बेस्ट आहे. तुम्हाला उदंड आयुष्य आणि दीर्घायुरारोग्य लाभो हेच ईश्वरापाशी मागतो मागणं. नमस्कार. श्री देव पाणेश्वर सरस्वती माता यांना वंदन करून आज या ठिकाणी आमचे सद्गुरू परम पवित्र सन्माननीय पंडितजी माने सर यांचा सेवानिवृत्तीपर या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व व्यासपीठावरील सन्मान्य या संस्थेचे सर्व पदाधिकारी, नाव घ्यायला गेलं तर बरीच नावं या ठिकाणी घ्यावी लागणार. जरी व्यासपीठावर अनेक माननीय व्यक्ती बसले असतील तरी सुद्धा समोर जो आपलं सभागृह आहे या ठिकाणी सुद्धा अनेक शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक विद्यालयाचे संस्थेचे पदाधिकारी, त्याशिवाय इतर क्षेत्रातील पदाधिकारी बसलेले आहेत. या सर्व व्यासपीठाला मी नमस्कार करून आपण सर्व उपस्थित शिक्षण क्षेत्रातील पंडित माने सरांचे स्नेही, त्याचबरोबर अगदी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पंडित माने सरांच्या मातोश्री, विद्यार्थी, त्याचबरोबर पत्रकार बंधू आणि भगिनी, एका झालेली या ठिकाणी अष्टपैलू व्यक्तिमत्व, अष्टपैलू शिक्षक जर आपल्याला पाहायचा असेल तर तो निश्चितपणे पंडित माने सरांच्या मधून आपल्याला पाहायला नाही. बऱ्याच कोणत्याही या ठिकाणी आमच्या शिंदे सरांनी त्यांची लहानपणापासून, त्याचबरोबर त्यांचं लहानपणापासून जे जे काही केलं, जे शिक्षण त्यांनी घेतलं, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं याची माहिती दिली. त्याचबरोबर या ठिकाणी त्यांचं जे कार्य आहे हे कार्य सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं आहे. परंतु मी आवडते सांगू इच्छितो की या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना पंडित माने सर आणि आम्ही शिक्षक संघटनेमधून पंडित माने सरांची पहिली ओळख झाली. ज्यावेळी आज सुपळगाव हायस्कूलचे सन्माननीय कोळवाटे सर हे शिक्षक संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष होते. त्यावेळी या ठिकाणी पंडित माने सरांची पाटील सर, डी के पाटील सर, आम्ही तालुका अध्यक्ष असताना ओळख झाली. आणि ओळख झाल्यानंतर मित्र संघटन कसं असावं हा जो गुण आपल्या पंडित माने सरांकडे आहे तो वाखाणण्याजोगा. प्रत्येक व्यक्तीला आपलंसं करणं, समोर येणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचे जे काय भाव असतील, जे काय भावना असतील त्या भावना जाणून घेऊन ती व्यक्ती आपलीची कशी होईल हा जो गुण पंडित
माने सरांकडे आहे तो वाटाडा जो आहे. संघटनेमध्ये असताना कधीही केव्हाही तुम्ही या ठिकाणी गावातील विद्यार्थी, त्याचबरोबर शाळेचे विद्यार्थी, शाळेचा आजूबाजूचा परिसर, गावातील व्यक्तींशी संबंध पंडित माने सर्वांनी सांगितले. पण मी आवर्जून सांगू इच्छितो की संपूर्ण आपल्या जिल्ह्यातील जे शिक्षक आहेत, फक्त माध्यमिक शिक्षक नाही तर प्राथमिक शिक्षकांच्या बरोबर सुद्धा अगदी चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी स्नेहसंबंध ठेवणं हे पंडित मानेला जमलेलं आहे.